नो बॉल। नो प्लस वन, यानी कि इस गेंद के ऊपर भी 2 रन बनते हुए नजर आएंगे। टोटल की बात करेंगे एक गेंद की समाप्ति के बाद 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए पहली गेंद यहां पर समाप्त होती हुई नजर आ रही है। यज्ञेश काफी महंगा ओवर फेंकते हुए नजर आ रहे इस मैदान के ऊपर। फिर एक बार यज्ञेश तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस बार देखिए वहां पर बड़ा हिट खेलने की कोशिश थी, यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई, और जैसे डॉट गेंद नजर आई और तुरंत तालियों की बौछार नजर आती हुई, क्योंकि यंगस्टर को यही चाहिए कि अपने जो सीनियर खिलाड़ी हैं जो जरूर उसका हौसला बढ़ाएं, और वही करते हुए नजर आ रहे ये सभी सीनियर खिलाड़ी। रन स्कोर कार्ड के ऊपर 2 गेंदों की समाप्ति के बाद 10 रन। फिर एक बार यज्ञेश तैयार, एक और बार वही गलती करते हुए शॉर्ट पिच गेंद ज्यादा करते हुए नजर आ रहे हैं यहाँ पर यज्ञेश। एक्स्ट्रा प्लस जरूर नो प्लस 1, यानी कि इस गेंद के ऊपर भी एक्स्ट्रा रन मिलते हुए नजर आएंगे। 2 कुल टोटल की बात करेंगे तो 12 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। 600 की स्ट्राइक रेट के साथ ये बल्लेबाजी होती हुई 2 गेंदों की समाप्ति के बाद 12। एक छक्का जरूर इसमें आया, और अगर बात करेंगे तो 2 नो गेंद, 1 वाइड गेंद के ऊपर 1-1 रन एक्स्ट्रा भी मिली है। कुल मिला के 2 गेंदों के समाप्ति के बाद 12 रन लगते हुए। फिर एक बार यज्ञेश तैयार हैप्पी सिंह के लिए। इस बार देखिए फुल टॉस गेंद, हैप्पी सिंह अपने टीम को हैप्पी करते हुए नजर आ रहे हैं। दूसरा छक्का आता हुआ इस इनिंग का, और हैप्पी सिंह के बल्ले से ये दूसरा छक्का। गेंदबाज यज्ञेश तैयार थे, लेकिन एक और एक्स्ट्रा गेंद इस ओवर की बात करेंगे। ये चौथी एक्स्ट्रा गेंद फेंकते हुए यज्ञेश नजर आ रहे। पूरी तरीके से बल्लेबाजी इस गेंदबाज के ऊपर अभी होते हुए नजर आ रहे। अभी तक बात करेंगे 19 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे, और 3 गेंद अभी भी शेष है। इस गेंदबाज को जरूर यहां से कमबैक करना होगा। फिर एक बार यज्ञेश तैयार है, एक और बार वही गलती करते हुए नो करार देते हुए अंपायर नजर आ रहे। एक और एक्स्ट्रा की गेंद, कुल टोटल पहुंचता हुआ 20 रन, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। बार बार वही गलती होती हुई, शॉर्ट पिच गेंद फेंकने की कोशिश गेंदबाज द्वारा, और एक्स्ट्रा की गेंदें इस मैच की हम बात करेंगे तो ये पांचवी एक्स्ट्रा गेंद फेंकते हुए जरूर यहां से नजर आते हुए यज्ञेश। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 20 रन। फिर एक बार यज्ञेश तैयार, इस बार देखिए गेंद खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, जाएगी फील्डर के सर के ऊपर से। एक और गेंद सीमा पार, हैप्पी सिंह के बल्ले से यह आता हुआ चौथा छक्का। छक्का आता हुआ हैप्पी सिंह के बल्ले से। कुल टोटल की बात करेंगे तो 26 रन, 4 गेंदों की समाप्ति हुई और 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। बल्लेबाजी देखिए यहां पर हैप्पी सिंह की। फिर एक बार गेंदबाज तैयार, इस बार देखिए हेलीकॉप्टर खेलने की कोशिश, गेंद जाती हुई गैप में सीमा रेखा के बाहर। एक और चौका आता हुआ, पूरी तरीके से हावी होते हुए नजर आ रहे हैं हैप्पी सिंह। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर 5 गेंदों की समाप्ति के बाद 30 रन। पहला ओवर जारी है। आज के दिन की शुरुआत देखिए किस तरीके से होते हुए 5 गेंदे और 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार यज्ञेश अपने ओवर में तैयार, पहले ओवर में 36 रन खर्च करते हुए एक और गेंद सीमा रेखा के बाहर।
गेंदबाजी मार्ग पर विराट, पहली गेंद एक्स्ट्रा की गेंद यहां से फेंकते हुए विराट नजर आ रहे। कुल टोटल पहुंचता हुआ 37 रनों के ऊपर। इस टूर्नामेंट की बात करेंगे स्वर्गीय संभाजी राव घोरपड़े, इनके नाम से टूर्नामेंट, और इस टूर्नामेंट के मुख्य आयोजनकर्ताओं की बात करेंगे श्री गणेश एकदंत स्पोर्ट कलम्बुली टीम नजर आती हुई। इस बार कैप्टन वहां पर नजर आते हुए, गेंद हवा में और पहला झटका लगता हुआ कलम्बुली ए टीम को। बल्लेबाज यहां से मैदान से बाहर होते हुए नजर आएंगे टीम के कप्तान अक्षय। बैक टू पेविलियन। काफी अच्छी डीजे की भूमिका में नजर आते हुए, और जिस खिलाड़ी ने कैच को लपका, सौरभ, काफी अच्छा कैच वहां पर लपकते हुए नजर आए, और पहला झटका लगता हुआ कप्तान सस्ते में वापस लौटते हुए नजर आए। जो काफी घातक बल्लेबाज है वो सस्ते में वापस लौटते हुए नजर आ रहे हैं। लेकिन हैप्पी सिंह, जिनके बल्लेबाजी ने आज काफी यहाँ पर जबरदस्त बल्लेबाजी की है, पहले ओवर में 36 रन टोटल यहाँ पर बनते हुए नजर आए, और इस ओवर की पहली गेंद के ऊपर सफलता मिलती हुई। फिर एक बार विराट तैयार। इस बार देखिए फिर एक बार मिस टाइम स्ट्रोक, सिंगल रन आसानी के साथ पूरा होता हुआ, दूसरे की चेष्टा जरूर करते हुए, और दूसरा रन भी यहाँ पर पूरा होता हुआ नजर आ रहा है। इन दो की मदद से टोटल 39 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। ओवर नंबर दूसरा जारी है विराट का। नए बल्लेबाज आपकी बात करेंगे, स्ट्राइकर एंड के ऊपर बल्लेबाज नजर आते हुए राहुल भोईर, एक और हार्ड हिटर बल्लेबाज। इस बार देखिए ये गेंद टपकाने के बाद नीचे की तरफ रही थी, वहां पर गेंद ऑप्शन से ज्यादा बाहर, अंपायर का इशारा आता हुआ एक और एक्स्ट्रा की गेंद, वाइड के साथ अतिरिक्त रनों में इजाफा होता हुआ, कुल टोटल पहुंचता हुआ 40 रन के ऊपर। फिर एक बार गेंदबाज तैयार, यहां से जरूर स्क्वायर लेग रीजन में शॉट को खेला, सिंगल रन। हैप्पी सिंह अब जानते हैं इस ओवर में बड़े हिट आए नहीं है, तो कम से कम स्ट्राइक के ऊपर रहना जरूरी है, क्योंकि उनके गेंद और बल्ले का संपर्क काफी अच्छी तरीके से हो रहा है। पहले ओवर में हैप्पी सिंह की बात करेंगे तो 5 छक्के, 4 जरूर छक्के और एक चौका जरूर लगाया था हैप्पी सिंह ने, और कुल टोटल की बात करेंगे 41 रन अब स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। इस ओवर में विराट ने कमबैक जरूर किया है, एक विकेट भी अपने नाम करते हुए नजर आए। फिर एक बार, इस बार देखिए वहां पर कवर्स की दिशा में खेलने की कोशिश, लेकिन गेंद ऑप्शन से ज्यादा बार। फिर एक बार अंपायर का इशारा था हुआ एक्स्ट्रा गेंद। इस मैच की बात करेंगे तो ये कम से कम 8वीं-9वीं वाइड गेंद रहेगी शायद, अगर बात की जाए तो। फिर एक बार विराट तैयार हैप्पी सिंह के लिए। हैप्पी सिंह रुकने का नाम नहीं ले रहे, एक और लंबा हिट आता हुआ लॉन्ग ऑन के ऊपर से, बिग हिट, 6 रन। कुछ ही दिनों में जरूर गोविंदा नजर आएंगे। इस बार देखिए एक और फुल टॉस गेंद एबी डिविलियर्स स्टाइल से लगातार का ये दूसरा छक्का आता हुआ इस ओवर में हैप्पी सिंह के बल्ले से, एक और बिग हिट, 6 रन। काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है। हैप्पी सिंह की बात करेंगे तो निजी टोटल बनाते हुए अभी तक 9 गेंदों में 41 रन, लाजवाब बल्लेबाजी। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 54 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए। ओवर नंबर दूसरा जारी है, क्या बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है पहले ही मैच में यहाँ पर हैप्पी सिंह द्वारा। विराट फिर एक बार तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। विराट के ऊपर ये गेंद फुल टॉस गेंद थी, लोवर फुल टॉस गेंद जाते हुए गैप में टेकल दिया है, सिंगल पूरा किया, और थ्रू सिंगल के साथ वहां पर संतुष्ट बनते हुए नजर आ रहे। सिंगल की मदद से कुल टोटल पहुंचता हुआ दूसरे ओवर के समाप्ति के बाद टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 55 रन, 55 रन एक विकेट के नुकसान पर। डीजे
खेला एक्स्ट्रा कवर के ऊपर से, गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, एक और लंबा हिट 6 रन। अड़तालीस रनों के ऊपर बल्लेबाजी होती हुई नजर आ रही है हैप्पी सिंह द्वारा। पिछले ही टूर्नामेंट की बात करेंगे तो 12 गेंदों में 50 बनाने वाले 2 खिलाड़ी हमने देखे थे। क्या इस टूर्नामेंट में भी ये खिलाड़ी बन पाएंगे? एक और शॉर्ट पिच गेंद, सिंगल रन जरूर पूरा किया, दूसरा चुराने की जरूर कोशिश, कोई खिलाड़ी नजर नहीं आते हुए, दूसरा रन भी पूरा और 12 गेंदों में 50 रन इस टूर्नामेंट में पूरे करने वाले ये पहले खिलाड़ी बनते हुए हैप्पी सिंह। काबिलियत तारीफ बल्लेबाजी होती हुई यहां पर नजर आ रही है हैप्पी सिंह द्वारा। 12 गेंदों में नीची 50 बनाते हुए टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 2 ओवर और 2 गेंदों के समाप्ति के बाद 63 रन, 63 रन स्कोर कार्ड के ऊपर। जबरदस्त बल्लेबाजी सुबह के सत्र में नजर आते हुए हैप्पी सिंह द्वारा। फिर एक बार गेंदबाज तैयार, इस बार देखिए एक और लंबा हिट नजर आता हुआ हैप्पी सिंह के बल्ले से, गेंद सीमा रेखा के बाहर। काफी जबरदस्त बल्लेबाजी होती है यहाँ पर। इस तूफान को रोकने का कोई उपाय देखना होगा। इस बार देखिए वहां पर सिंगल चुराने की कोशिश जरूर रहेगी, 1 रन पूरा होता हुआ और सिंगल के साथ दोनों बल्लेबाज संतुष्ट रहते हुए नजर आ रहे। कुल टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 70 रन। 1 विकेट जरूर वहां पर खोया टीम रॉयल ए ने। टीम के कप्तान सस्ते में वापस लौटे, लेकिन हैप्पी सिंह की बल्लेबाजी देखिए इस मैदान के ऊपर, काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई 71 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए, 70 रन स्कोर कार्ड के ऊपर जरूर लगते हुए यहां से नजर आ रहे। इस ओवर की बात करेंगे तो अभी भी 2 गेंदें शेष। गेंदबाज ओमकार, इस बार देखिए काफी अच्छी गेंद और डंडी गोल होती हुई नजर आ रही है। दूसरा झटका टीम रॉयल ए को। सिंगल पूरा किया, दूसरा चुराने की कोशिश और 2 रन मिलते हुए इस गेंद के ऊपर। ओवर की समाप्ति, 3 ओवर के समाप्ति के बाद रॉयल ए टीम की टोटल रन संख्या के ऊपर 72 रन। समाप्ति 20 स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए यहाँ पर अगर बात करेंगे तो
72 72 रन पहले ओवर में 36 आए थे। दूसरे ओवर की बात करेंगे तो 19 रन स्कोर कार्ड के ऊपर आए थे। तीसरे ओवर में 17 रन। ओवर नंबर 14 फेंकने के लिए गेंदबाज सचिन पोपेटा। इस बार गेंद हवा में नजर आती हुई, गेंद के नीचे गेंदबाज दौड़ते हुए नजर आ रहे। सिंगल रन पूरा किया और जरूर काफी अच्छी फील्डिंग। इस एक रन के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 73 रन। 73 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए स्पिनिंग गेंदबाजी करते हुए अब जरूर जानते हैं टीम के कप्तान की पेसर के ऊपर प्रहार हुए तो जरूर यहां पर कुछ रणनीति में चेंज किया जाए और भाई स्पिनिंग गेंदबाजी करते हुए यहां से नजर आ रहे टीम के कप्तान सचिन पोपेटा। फिर एक बार तैयार। इस बार देखिए काफी अच्छी गेंद वहां पर टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकले थे। अंपायर का इशारा आता हुआ वाइड का। वाइड +1 रन स्कोर कार्ड के ऊपर। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगता हुआ नजर आ रहा है यहाँ पर 75 रन 75 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए बड़े टारगेट के पीछे यहाँ पर जाते हुए नजर आ रहे हैं। अभी तक इस इनिंग की बात करेंगे 11 रन एक्स्ट्रा के तौर पर बने। फिर एक बार गेंदबाज तैयार, आगे जाकर क्या जबरदस्त शॉट को वहां पर अटेम्प्ट किया। वहां पर हैप्पी सिंह ने गेंद जाती भी लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। एक और 6 रन। थैंक यू डीजे। काफी जबरदस्त बल्लेबाजी होती हुई। फिर एक बार गेंदबाज तैयार सचिन। एक और बार जरूर वापस स्टेप आउट हुए थे। गेंद हवा में नजर आती भी नो मैंस लैंड में गेंद जरूर वहां पर लैंड करती हुई नजर आ रही है। इस गेंद के ऊपर भी 2 रन मिलते हुए 2 रनों की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ। कुल टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 83 रन 83 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए ओवर नंबर 4 यहाँ पर जारी है। इस ओवर की बात करेंगे तो अभी तक 3 गेंदों का खेल समाप्त होता हुआ और 11 रन इस ओवर में खर्च होते हुए। पहले गेंद के ऊपर वहां पर कैच टपकने का मौका था लेकिन हाथ से चिटकती हुई गेंद नजर आई थी। इस बार देखिए गेंद हवा में, खिलाड़ी जरूर वहां पर तैनात है। यहां से जरूर प्रणय कोई नहीं गलती करेंगे और विकेट मिलता हुआ तीसरा विकेट रॉयल ए टीम का। तो जरूर आतिशी पारी का अंत होता हुआ हैप्पी सिंह की बल्लेबाजी का और हैप्पी सिंह ने निजी रन बनाए इस पारी में। अगर बात की जाए तो 18 गेंदों में 66 रन। काफी अच्छी बल्लेबाजी हैप्पी सिंह द्वारा होती हुई और उनकी जगह संभालने के लिए नए बल्लेबाज जिनका रायगढ़ की लेदर टीम में जरूर अंडर 19 के लिए सिलेक्शन हुआ है, वही खिलाड़ी अब स्ट्राइक रेंज के ऊपर आते हुए। पहली गेंद और क्या जबरदस्त शॉट, वहां पर गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर। अंपायर का इशारा आना बाकी। गेंद 1 बाउंस सीमा पार। पहला चौका। फिराज खानाउकर पहले ही गेंद के ऊपर क्या जबरदस्त शॉट वहां पर खेला है इस खिलाड़ी ने। 4 रन आते हुए। फिर एक बार गेंदबाज तैयार सचिन। स्टेप आउट जरूर हुए थे, वहां पर उछाल ज्यादा थी और ये गेंद जरूर अंपायर वहां पर डिसीजन देते हुए नजर आएंगे। तो ये विकेट कीपर के हाथ में गई, यानी कि ये डेड गेंद है। इसी के साथ जरूर पहला सत्र समाप्त होता हुआ। 4 ओवर के समाप्ति के बाद रॉयल ए टीम ने टोटल रन बनाए 87 और जरूर 24 गेंदों में जीतने के लिए 88 रन बनाने होंगे डीजी पोपेटा 11 टीम को। इसके बाद होने वाला मुकाबला
सुपर डीजी मावली 11 क्रिकेट टीम के कप्तान और लेट राहुल भाई 11 टीम के कप्तान। टॉस के लिए आपको तुरंत संपर्क करना है। यदि लेट हो जाता है तो आयोजनकर्ता जो डिसीजन देंगे उसके ऊपर आपको जरूर अमल करना होगा। तो जरूर नेक्स्ट मैच के लिए दोनों टीम फिर एक बार टॉस के लिए आपको संपर्क करना है। तो पहला सत्र समाप्त, 87 रन बनाए रॉयल कलम्बुली ए टीम ने और जरूर 88 रनों का लक्ष्य रखा है डीजी पोपेटा 11 टीम के सामने। ये टोटल किस तरीके से पूरा होता है अगले सत्र में सुनेंगे मराठी की मीठी वाणी प्रवीण जी अर्जुने सर। डीजे धन्यवाद अमित जी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्व कार्ये सुसर्वदा। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणरायाला नमन करून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती आयोजित श्री गणेश एकदंत स्पोर्ट्स कळंबोली आयोजित स्वर्गीय संभाजीराव घोरपडे स्मृती चषक 2005 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। पहिल्या फेरीतील पहिली लढत पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आहे। अमितजी पाटील सरांच्या सुमधुर वाणीमधून आपण हा पहिला सत्र या ठिकाणी ऐकलत। जाऊयात खेळाच्या उत्तरार्धाकडे। विजयाचं लक्ष्य 88 धावांचं एक भलमोठं लक्ष्य या ठिकाणी उभारले गेले। चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये जरूर केली जाते। स्वयंसेवकांना विनंती असेल की आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे। एकूणच जर पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये हॅपी सिंगच्या बॅटमधून आलेल्या 18 चेंडूमध्ये 66 धावा सर्व काही सांगून गेल्या। खरं तर नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी आणि त्या संधीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये आलेल्या 36 धावा तिथेच जणू या ठिकाणी या भल्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला गेला आणि तिथून अनस्टॉपेबल हॅपी सिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला। कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून आली। 18 चेंडूमध्ये तब्बल 66 धावांच्या बळावरती रॉयल एस संघानं मात्र या पहिल्याच सामन्यामध्ये धावांचा रतीब धावांचा डोंगर या धावफलकावरती उभारला। 87 धावा उभारत असताना 88 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी डीजी कन्स्ट्रक्शन अर्थातच डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन संघाची सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। स्ट्रायकिंग एंडला स्वतः कर्णधार अर्थातच युवा खेळाडू ज्याच्या नावावरती याच पावसाळी हंगामामध्ये अर्धशतकीय खेळी देखील आहे। अर्थातच विराट आपल्याला
स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय एक अनुभवी खेळाडू या संघाचा, अर्थातच सचिन. पहिलं षटक घेऊन पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार, अगदी पुढ्यामध्ये चेंडू सापडला आणि अक्षरशः पहिल्या चेंडूला दाखवलाय आसमान. इट्स आउट ऑफ द पार्क. आपले इरादे स्पष्ट केलेत. विराटच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक षटकार आठवण करून देतोय त्या अर्धशतकाची, ज्या अर्धशतकानं मी म्हणेन की एक विक्रम केला होता. युवा खेळाडूंमध्ये ही जी नवीन ऊर्जा आहे ना, ती सातत्यानं, ज्याचा आपण नेहमीच उल्लेख करतो, गुणवत्तेचा विचार केला तर युवा खेळाडूंमध्ये गुणवत्ता ही निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचंच एक ज्वलंत उदाहरण यावेळेला पहिला चेंडू अगदी पुढ्यामध्ये सापडला. शॉर्ट सिलेक्शन किती महत्त्वाचं असतं हे या फटक्यातून आपल्याला जरूर समजतंय, कारण चेंडूची लाईन आणि लेंथ ओळखणं, त्याची गती ओळखणं आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करणं. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता, थोडंसं सरप्राईज एलिमेंट, बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली, दबाव पाहायला मिळाला गोलंदाज राहुलवरती. खरं तर राहुल, ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर राहुलनं आपल्या नावाचा एक वेगळा दबदबा हा नक्कीच निर्माण केलाय. परंतु इथे जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं थोडासा मानसिक दडपणाखाली जरूर पाहायला मिळाला. 6 चेंडू 6 विविध पद्धतीनं फेकण्याची धमक असणारा हा गोलंदाज यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स देखील पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग पंचांकडे आचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, परंतु पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. चांगलं कमबॅक आहे राहुलचं. पहिला चेंडू थोडासा वेगवान होता, अगदी पुढ्यामध्ये चेंडू केला होता, त्यानंतर मात्र बॅक ऑफ द हँड 2 लगातार डिलिव्हरीज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. वेट अँड वॉचचं क्रिकेट जरूर पाहायला मिळतंय, परंतु प्रॉपर टायमिंग साधता येत नाहीये. सिंगल आली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कोणताही प्रयत्न नाहीये. ओळखलंय, क्षेत्ररक्षक तैनात आहेत, सिंगल मात्र धावफलकावरती येईल. चला, विनंती असेल सुपर डीजी माऊली आणि स्वर्गीय राहुलभाई या दोनही टीमच्या कॅप्टन्सला ही शेवटची पुकार आहे. खरं तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित असतं प्रत्येक सामन्याचा, पुढील सामन्याचं. तर विनंती आहे दोनही टीमच्या कॅप्टन्सला, तर आपण लगेचच संपर्क करायचा आहे. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता, जाणीवपूर्वक ओळखलं त्या क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडूला उंची दिली, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार तोपर्यंत मात्र 2 धावा सचिनच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळतात. या 2 खेळाडूंच्या खेळावरती, किंबहुना या 2 खेळाडू कशा पद्धतीनं या सामन्यामध्ये फाईट बॅक करतायत यावरती या सामन्याचा निकाल जरूर असेल. लक्ष जरूर मोठं असलं तरी धमक या दोनही खेळाडूंमध्ये या धावांचा पाठलाग करण्याची जरूर पाहायला मिळते. धीम्या गतीचा चेंडू होता, दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये हा सामना असल्यामुळे कदाचित थोडंसं बॉडी मुवमेंट जे आहे, किंबहुना ज्या मसल्स आहेत त्या मसल्स अद्यापही स्ट्रेच झालेल्या पाहायला मिळत नाहीयेत. पुन्हा एकदा पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे विराज, तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती येईल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर तिथून मात्र चांगलं कमबॅक गोलंदाजाचं जरूर पाहायला मिळतंय, परंतु 1-2 मोठे फटके. या षटकाचा विचार केला योगेश वाघ माहिती देत आहेत. धावा धावफलकावर आल्यात 13. 2 चेंडू शिल्लक असतील. पाच चेंडू झालेत, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. यावेळेला मात्र ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा मानस आणि त्या प्रयत्नामध्ये कदाचित प्रयत्न सफल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. येस, आणखीन एक बिग हिट षटकार. दुसरा षटक घेऊन प्रभात या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. यावेळेला देखील चेंडू हवेमध्ये आहे.
पण प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं याशिवाय दुसरा पर्याय तुमच्या समोर उपलब्ध नाहीये. 4 षटकांमध्ये 88 धावांचं लक्ष ज्यावेळेला तुम्हाला गाठायचं असेल, प्रति षटक 22च्या सरासरीनं ज्यावेळेला तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा असेल, त्यावेळेला फारसे विकल्प तुमच्याकडे उपलब्ध नसतात. केवळ येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं ही प्राथमिकता आपल्याला जरूर फलंदाजांची पाहायला मिळते. विराटच्या बॅटमधून 2 षटकार जरूर आलेत आणि अशाच प्रकारची फलंदाजी होणं त्याच्याकडून अपेक्षित आहे. यावेळेला मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा, डाव्या यष्टीला सोडून जाणारा चेंडू पंचांच्या दिशेने वळत आहेत. 1+1 एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित केल्या जातील. सचिनचा विचार केला तर सचिनकडे प्रचंड अनुभव आहे, प्रचंड गुणवत्ता आहे. प्रत्येक टेनिस क्रिकेट हंगामामध्ये या खेळाडूची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका आपण संघामध्ये पाहतो आणि विराट सारख्या युवा खेळाडू समवेत आपला अनुभव पणाला लावत असताना या सामन्यामध्ये कुठेतरी मी म्हणेन की फाईट बॅक करण्याची धमक या दोनही खेळाडूंमध्ये. यावेळेला आडव्या बॅटनं प्रहार केला आहे. खम्मालीचा टायमिंग आहे. फ्लॅट बॅटेड बिग हिट, 6 धावा षटकार. गोलंदाजीचा मारा आहे ना, त्या माऱ्यावरती प्रतिषटक 22 पेक्षाच्या सरासरीनं धावा गोळा करणे ही तितकी सोपी गोष्ट नाहीये, परंतु नथिंग इज इम्पॉसिबल. क्रिकेटमध्ये आपण नेहमी या गोष्टीचा उल्लेख करतो. यावेळेला मात्र आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, बॅटीचा लीडिंग एज ट्रॅव्हल करतोय चेंडू जरूर थर्ड मॅन रिझन मध्ये. तोपर्यंत मात्र विराट थोडंसं मी म्हणेन चुकीचं कॅल्क्युलेशन आहे. जितक्या धावा तुम्हाला मिळतील त्या घेणं गरजेचं आहे. सचिनही मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा खेळाडू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जो मानसिक दडपण आहे तो दडपण आपल्याला जरूर फलंदाजांवरती पाहायला मिळतोय. परंतु काही वेळेला स्ट्राईक रोटेट होणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. सचिन मागील चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर मात्र सिंगल आली आहे जिथे 2 धावा उपलब्ध होत्या. या छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ॲज अ क्रिकेटर म्हणून तुम्हाला त्या चुका प्रकर्षाने टाळाव्या लागतील. आणखीन एक अवांतर चेंडू प्रभातवरती देखील दबाव पाहायला मिळतोय. ज्यावेळेला तुम्ही मोठी धावसंख्या धावफलकावरती उभारता त्यावेळेला मात्र तुम्ही थोडंसं व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये आणण्याचा प्रयत्न करता, परंतु या व्हेरिएशनची आवश्यकता आहे का? यावेळेला समोरच्या दिशेने आणखीन एक बिग हिट. का स्ट्राईक मी रोटेट केली नव्हते याचं प्रत्युत्तर मात्र देण्याचा प्रयत्न होईल का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, आणि झेल जरूर टिपला गेलाय परंतु क्षेत्ररक्षकाची बॉडी लँग्वेज काय सांगून जाते आहे पंच जरूर त्या ठिकाणी चेक करतील. क्षेत्ररक्षक आय थिंक झेल टिपला गेलाय आणि त्याच पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक अजूनही उभा आहे. हे कळंबोली क्रिकेट आहे. कळंबोली क्रिकेट नेहमीच स्वच्छ खेळाला प्राधान्य देत असतो. तर पंचांचा निर्णय या ठिकाणी येईल. होय, इट्स अ 6. अगदी सीमारेषे लगत हा झेल टिपला गेला होता. बॉडीचा बॅलन्स. एकूण धावा षटकाराच्या मदतीनं 36 रन्स ऑन द बोर्ड. आणि या षटकातील चेंडूंचा जर आपण विचार केला तर 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 पैकी किमान एक, कमीत कमी एक षटकार या षटकामध्ये येणं हे नितांत गरजेचं आहे. तर टॉस या ठिकाणी केला जाईल. दोनही संघनायक उपलब्ध आहेत. सामन्यामध्ये ट्विस्ट, स्ट्राईक रोटेट न करण्याचा जो निर्णय घेतला गेला होता थोडासा दबाव बनवण्याचा प्रयत्न. 2 मध्ये 2 आले तर ती जमेची बाजू जरूर असेल डीजी पोपेटा संघासाठी, परंतु किमान एक येणं गरजेचं आहे. याही वेळेला जोरकस प्रहार. अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता. डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषेच्या पलीकडे बिगी 6 धावा षटकार. या इनिंगला सजवण्याचं काम फलंदाज जरूर आपल्या आक्रमक शैलीच्या माध्यमातून करतोय. विराट बॅक टू बॅक 2 सिक्सेस. प्रभात अंबोरे सारख्या मातबगार गोलंदाजावरती लगावलेले हे बॅक टू बॅक 2 सिक्सेस सर्व काही सांगून जात आहे. याही वेळेला आडवा बॅटनं प्रहार.
दोन चेंडू शिल्लक होते आणि दोनही चेंडूंना मात्र दाखवलं जातंय आचमान. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. जुने येणारे 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. 12 बॉल 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. कमालीची फलंदाजी. विराट इज ऑन फायर. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅक टू बॅक सिक्सेस त्याच्या बॅटमधून अंतिम 2 चेंडूवरती आणि त्या अगोदरच्या 2 चेंडूंचा जर आपण विचार केला तर त्याही 2 चेंडूंवरती मात्र कमालीची फलंदाजी आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळते. एकूणच जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 41 धावांची गरज. 41 या ठिकाणी जर आपण पाहिले तर विराट खऱ्या अर्थानं पदार्पणामध्ये या खेळाडूला काय कमालीची फलंदाजी केली आहे. जबरदस्त खेळ. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. आता सचिनने देखील ओळखले. 5 सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली आहे. का या खेळाडूला इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन समोरला जाईल. जबरदस्त खेळ या ठिकाणी विराटच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. गुणवत्तापूर्ण खेळ. युवा खेळाडूंमध्ये सर्वाधिक प्रभावी करणारा खेळ जर कोणाच्या बॅटमधून आला असेल ना तर या वर्षीच्या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये विराट पोपेटाच्या बॅटमधून तो खेळ आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीची फलंदाजी आहे. अजूनही येणारे 11 चेंडू 40 धावांची गरज. सामन्याचा निकाल काय असेल हे सांगता येणं कठीण आहे. परंतु ज्या पद्धतीनं क्रीडा रसिकांची मनं जिंकलीत विराटनं, इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन हा खेळाडू नक्कीच ठरलाय. एक गुणवत्तापूर्ण खेळासाठी ओळखला जाणारा विराट. दबाव तंत्राचा वापर जरूर केला जाईल परंतु क्रिकेट आहे. या प्रकारच्या रणनीत्या या प्रकारचे डावपेच आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. अगदी विराटला दबाव बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी गोलंदाज अक्षय. धीम्या गतीचा चेंडू होता. ऑनसाइडला मोठा फटका खेळण्याचा मानस. खरं तर अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला मिस करता येणार नाहीये. जरूर या चेंडूवरती अवांतर मिळालेत एक सिंगलच्या स्वरूपामध्ये परंतु काहीशी कानमंत्रणा सचिनची देखील या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये कमीत कमी 3 षटकार जर का विराटच्या बॅटमधून आले तर सामन्याचा निकाल काहीही लागू शकतो. क्रिकेट आहे मित्रांनो. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण या ठिकाणी निकाल दर्शवू शकत नाही किंवा भाकीत करू शकत नाही. परंतु धीम्या गतीचा चेंडू होता. यावेळेला मात्र ओळखलं की धीम्या गतीच्या चेंडूवरती प्रहार करण्यात इतकी सोपी गोष्ट नाही. या प्रयत्न जिकरीचे मैदानाच्या आतमध्ये झाले परंतु एंड पहा. इथे दैव बलवत्तर ठरतंय विराटचं. अगदी 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघ पुढे सरकतोय. धावफलकावरती सांघिक अर्धशतक पूर्ण होतंय. 51 धावा धावफलकावरती लागतायत त्या डीजी कन्स्ट्रक्शन पोपेटा संघाच्या, ज्यापैकी विराट आपल्या वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 4 षटकारांच्या मदतीने वैयक्तिक 27 या धावसंख्येवरती नाबाद खेळी साकारतोय. कमालीची फलंदाजी. सामन्यामध्ये इतिहास घडवण्याची धमक या खेळाडूच्या मनगटामध्ये जरूर आहे. 88 धावांचं पाठलाग करताना पहिल्या 2 षटकांमध्ये 47 धावा धावफलकावरती येणं आणि तेही रॉयल सारख्या मातबगार खेळाडूंचा भरडा असलेल्या ताकदवान संघासमोर मी म्हणेन ही सर्वाधिक जमेची बाजू आहे. नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये अर्थातच 2 संघादरम्यानची ती बॅटल असणार आहे. एकीकडे सुपर डीजी माऊली तर दुसरीकडे मात्र आपल्याला पाहायला मिळालेले राहुल भाई. यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. कमालीचा फटका एक्झिक्यूट केलाय. 2 क्षेत्ररक्षक जरूर तैनात मात्र त्यांना भेदून चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार तर या चौकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात 55 धावा, 55 रन्स ऑन द बोर्ड. परंतु एक जमेची बाजू आहे की इथे अक्षयनं कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळण्याची अद्यापही संधी दिलेली नाही आहे. किंबहुना
थोडंसं शांत या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं. एक चौकार जरूर आलाय, परंतु आपण उल्लेख केला होता षटकारांचा. या षटकामध्ये षटकार कुठेतरी कमतरता आपल्याला षटकारांची जरूर जाणवते. परंतु विराट जोपर्यंत मैदानावर आहे, धमाक आहे या खेळाडूमध्ये आणि ज्या षटकारांची अपेक्षा होती तो षटकार मात्र विराटच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. येतोय आणखीन एक दमदार षटकार. आणि ज्या पद्धतीचं आपण गीत ऐकलं ना, अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून आपण जरूर ओळखतो. आणि खऱ्या अर्थानं ही ऊर्जा आहे की या युवा खेळाडूंमध्ये असलेली ही गुणवत्ता आहे. 8 चेंडू 27 धावांची गरज, परंतु इथे मात्र वेगवान आणि तेच सर्रास गोलंदाजी पाहायला मिळाली अक्षयकडनं. अक्षयच्या बॅटमधून जरी धावा आल्या नसल्या ना, तरी या षटकामध्ये एक षटकार एक चौकार वगळता कमालीची फलंदाजी गोलंदाजी आपल्याला अक्षयच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली. आणि कदाचित हीच गोष्ट, कारण अजूनही सामन्याचा विचार केला तर येणारे 7 चेंडू आणि 27 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते. इथून जर का या चेंडूवरती मोठा फटका आला ना, तर नक्कीच मी म्हणेन की सामना पुन्हा एकदा आपल्याला बॅलन्स पाहायला मिळेल. परंतु जर का हा चेंडू निर्धाव आला किंवा विकेट आली तर सामन्यामध्ये काहीसा वेगळा चित्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर थ्रो आणि फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की नशिबाची साथ देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अंतिम चेंडूवरती आली आहे सिंगलनं संघ मात्र जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती आल्यात. 88 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकांच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती येतात. 62 इक्वेशन मात्र उरतंय. येणारे 6 चेंडू शिल्लक आणि 26 धावांची गरज. घेऊयात एक छोटासा डीजे ब्रेक आणि येऊयात पुन्हा एकदा अंतिम षटकासाठी. मैदानाच्या दिशेने येणारे 6 चेंडू शिल्लक, विजयासाठी 26 धावांची गरज. कमालीचा खेळ
मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा मानस. खरं तर 6 मध्ये 4 षटकार लगावणं नितांत गरजेचं असेल, परंतु पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर गोलंदाजांचा आत्मविश्वास हा एक निश्चितच आपल्याला वेगळ्या उंचीवरती पाहायला मिळेल. आणि पहिल्या चेंडू डॉट आल्यानंतर लगेचच सचिननं मात्र या ठिकाणी काहीशी कानमंत्रणा जरूर दिली गेली. खरं तर आज गोलंदाजी युनिटमध्ये थोडासा बदलाव आपल्याला पाहायला मिळाला. डीजी पोपेटा संघाकडून अर्थातच यज्ञेशच्या हातामध्ये पहिलं षटक दिलं आणि तेच षटक 36 धावांचं त्या ठिकाणी महाग पडलं. पहा एकूणच जर पाहिलं ना तर ज्या पद्धतीचा तुमच्या संघाचा बॅलन्स असतो तो बॅलन्स कुठेतरी कारण यज्ञेशला साधारणतः आपण तिसरं किंवा चौथं षटक हाताळताना पाहतो आणि त्या गोलंदाजावरती जर का तुम्ही पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी द्याल, थोडासा अनुभवाची कमतरता, गुणवत्तेबद्दल कधीच प्रश्नचिन्ह नव्हता, परंतु ज्यावेळेला अशा प्रकारच्या प्रेशर सिच्युएशन किंवा इतक्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये जर का तुम्ही अशा प्रकारचे प्रयोग कराल तर कदाचित ते प्रयोग तुमच्या अंगलट येण्याचे देखील चिन्ह आपल्याला पाहायला मिळू शकतात. जर का पहिल्या षटकामध्ये 36 धावा आल्या, त्या 36 धावा कुठेतरी रोखता आल्या असत्या किंवा कमीत कमी धावांमध्ये जर का रोखता आलं असतं तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. शिवाय 11 अवांतर फेकले गेलेले चेंडू या ठिकाणी 26 पैकी जर 11 धावा आपण त्या या ठिकाणी कमी केल्या असतं तर शेवटच्या षटकामध्ये काहीसं वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं. जर तर या संभावना आहेत क्रिकेटमधल्या, जर तर शब्दांना फारसं महत्त्व नसतं, परंतु इथे मात्र पहा जोरकस प्रहार विराटच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक दमदार षटकार. काय खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रणय आणि विराट हे दोन बंधू आणि कदाचित प्रणय या ठिकाणी सांगत असतील की हा सामना जिंकून दाखव, कारण अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांची गरज आहे. 11 अवांतर धावा गेलेल्या ज्या आहेत ना त्या आता काहीशा अंगलट आल्याची चिन्ह आपल्याला जरूर पाहायला मिळतात. शिवाय विराटचा विचार केला तर 13 चेंडूंमध्ये तब्बल 6 षटकाराच्या मदतीनं आपल्या वैयक्तिक 46 या धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. म्हणजे आणखीन एक अर्धशतक या खेळाडूचं नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार का? चर्चा बऱ्याच आहेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आणि 18 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं नितांत गरजेचं असेल, परंतु आणखीन एक युवा आपण या ठिकाणी जरूर पाहतोय. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती आपण बॉबीला पाहतोय आणि अशा करंट सिच्युएशनमध्ये बॉबीनं बऱ्याच वेळेला सामने आपल्या संघाला जिंकून दिलेत. हा इतिहास आहे, परंतु इथे इतिहास रचला जाणार का? 3 चेंडू 3 षटकार याच मैदानावरती अकीबनं आय थिंक SK करिश्मा संघासाठी हा करिश्मा केलाय. या 4 चेंडूमध्ये 4 षटकारांची गरज असताना त्याच्या बॅटमधून आपण 4 षटकार पाहिलेत, परंतु दबाव तंत्र पहा. इथे मात्र सिली मिड ऑफ दोनही रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेत. विराटवरती दबाव बनवण्याचा प्रयत्न आहे. 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. वैयक्तिक 46 नाबाद. 13 चेंडूंमध्ये 6 षटकार विराटच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाले. आणखीन एक विराट खेळी विराटच्या बॅटमधून. इथे मात्र लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू. अवांतरचा इशारा जरूर पंचांचा येईल. अजूनही इक्वेशन पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि 17 धावांची गरज. 3 चेंडू 17 धावा. मागील जो नाणेफेकीचा कौल झाला ज्यामध्ये सुपर डीजी माऊली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, हा सामना संपल्यानंतर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. अजूनही जर इक्वेशन पाहिलं तर 3 चेंडू आणि 17 धावांची जरी गरज असली तरी 16 धावा ही या ठिकाणी धावफलकावरती पुरेशा आहेच, कारण नाणेफेकीचा कौल जिंकला होता डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन संघानं. प्रत्येक चेंडूमागे काही ना काहीतरी थरार आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतं. हे क्रिकेट आहे. कळपबोलीचं क्रिकेट म्हटलं ना तर सातत्याने चर्चा होते. यावेळेला मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक दमदार स्ट्रोक आणि या चौकारानंच विराट मात्र साजरं करतोय आपलं या क्रिकेट हंगामामधलं दुसरं वैयक्तिक अर्धशतक.
गरज जर 12 धावा जरी आल्या तरी देखील या सामन्यामध्ये नाणेफेकीच्या बळावरती हा सामना जरूर जिंकला जाऊ शकतो. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. या चेंडूवरती जर का षटकार आला तर थरार शेवटच्या चेंडूपर्यंत जरूर पाहायला मिळेल. तो षटकार येणार का? इथे मात्र चेंडू प्रॉपरली टाइम होत नाहीये. परंतु ज्या पद्धतीनं लढलाय विराट मैदानाच्या आतमध्ये, वैयक्तिक अर्धशतक त्यानं पूर्ण केलंय. तब्बल 6 षटकार या इनिंग मध्ये आणि 1 चौकाराच्या मदतीनं, 2 चौकारच्या मदतीनं मात्र तो खेळतो आपल्या वैयक्तिक 50 या धावसंख्येवरती. कमालीचा खेळ. पहा, पहिल्या षटकामध्ये खर्च केलेल्या 36 धावा, एकूणच फेकले गेलेले 11 अवांतर चेंडू आता हे थोडेसे महागात पडलेले आपल्याला जरूर पाहायला मिळतील. 1 चेंडू आणि 13 धावांची गरज. एखादा खराब चेंडू त्यावरती षटकार हे देखील पॉसिबल आहे, परंतु नाही. बॉबीजकडे गुणवत्ता आहे आणि शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. हा सामना जरूर रॉयल संघाने जिंकलाय, परंतु कमालीचा खेळ विराटच्या बॅटमधून देखील पाहायला मिळालाय. विजेत्या संघाचा हार्दिक 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 अभिनंदन.